नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वांना माहीतच आहे, पण नवीन जे ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी मराठी ब्लॉगर मयुरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे हळदी कुंकू। आज काही मी खूप मोठं असं हळदी कुंकू केलेलं नाही आहे, काही कारणास्तव आम्ही आज छोटंसंच हळदी कुंकू केलेलं आहे। पण कुंतीचा वाण हा मला मागच्या वर्षी माझ्या जावेकडनं भेटला होता, तर ते कुंतीच्या वाणाचं आज हळदी कुंकू मी करणार आहे। तर संक्रांत ही चालू असल्यानंतर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा असंच चालू असतो। रोज वेगवेगळ्या ठिकाणी हळदी कुंकवाला जाणं येणं हे बायकांचं सारखं चालूच असतं। पण हा कुंतीचा वाण खरं तर संक्रांतीच्या दिवशीच देतात, पण त्या दिवशी मला काही शक्य झालं नाही, त्यामुळे मी ते आज करते आहे। तर आपली पहिल्यापासून चाललेली ही परंपरा हळदी कुंकवाची पतीला आपल्या दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी सौभाग्याचा पूर्ण वाण म्हणून कुंतीचा वाण हा दिला जातो। हा एकदा तरी सर्वांनी घेतलाच पाहिजे। कुंतीचा वाण सर्वांना प्रश्न पडत असेल, म्हणजे आहे तरी काय? तर कुंतीचा वाण हा म्हणजे सर्व सौभाग्याचं त्याच्यामध्ये वस्तू असतात। सर्व काही 5 जणींना सुवासिनींना हा वाण दिला जातो। त्यामध्ये ज्यांनी आपल्याला हा वाण दिलेला असतो त्यांना हा एक वाण दिला जातो, एक तुळशीच्या पुढे पूजला जातो व नवीन 3 बायकांना आणखी दिला जातो। ह्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, बांगड्या, सिंदूर, पीस वगैरे, जसं ज्याच्याकडे आला असेल तसं हा वाण दिला जातो। ज्या वस्तू असतील त्याच्यामध्ये आणखी एक वस्तू ॲड केली जाते। तर मला हा वाण 30 वस्तूंचा भेटला होता, त्यामध्ये मी एक ॲड केली, ती म्हणजे तर सर्वांना प्रश्न हा पडतच असतो की कुंतीचा वाण म्हणजे काय असतं। तो कुंतीचा वाण हा असं काही वेगळं काही नाहीये, पण कुंतीचा वाण हा म्हणजे संक्रांतीचा पूर्ण वाण हा असतो। सुवासिनींचं पूर्ण शृंगार वगैरे त्याच्यामध्ये असतं, ओटी आणि जोडवे। ह्यामध्ये विशेष म्हणजे हा प्लॅस्टिकचा हत्ती, ह्याचं काय महत्त्व आहे ते एवढं मला माहीत नाही, पण हा खूप महत्त्वाचा असतो। मंगलसूत्र, बांगड्या, पोत, जोडवी, ओटी, पीस, हे सर्व वस्तू ह्याच्यामध्ये असतात। आता माझ्या ह्याच्यात इतक्या वस्तू झालेल्या आहेत की मी ते त्याच्यामध्ये बसत पण नाहीये, आणि ह्या 30 वस्तू होऊन माझी वस्तू आणखी बाकी होती। पण ह्यामध्ये सर्व महिलांचं शृंगारचं सामान झालेलं होतं, त्यामध्ये फक्त फुलच नव्हतं, म्हणून मग मी काय आणू, तर त्याच्यासाठी मी गजरा आणण्याचं ठरवलं आणि मी माझा त्यात एक वाण गजरा हा ॲड केलाय, जेणेकरून पूर्ण साज शृंगार आणि कुंतीचं पूर्ण वाणाचं ताट हे तयार होईल। मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते त्यामध्ये काय काय आहे। हे पाहे, अशा प्रकारे हा वाण असतो। सिंदूर, नेल पेंट, ओला सिंदूर, तेल, पावडर, हत्ती, जोडवे, पोत, बांगड्या, पिन, क्लच, रबर, कोन, कंगवा, आरसा, पॉकेट, शॅम्पू, नेल कटर्स, छोटीशी समई, ओटीचं सामान, टिकल्याचं पॉकेट, पीस, खाली रुमाल, ह्या 2 प्लेट, ग्लास आणि हे मोठं ताट, साखर, पत्ती, हे म्हणजे ज्यांच्याकडनं जसं जसं हा वाण येत आला, जसं ज्याला वाटेल तसं त्यांनी त्या ॲड करत गेलं। आता मी गजरा हा जेव्हा देणार आहे तेव्हा ठेवणार आहे, कारण की
तोपर्यंत तो खराब होऊन जाईल. आणि आणखी हे एक राहिलेलं नारळ. आता हा पूर्ण आपला कुंतीचा वाण तयार आहे. एक छोटीशीच रांगोळी काढली आहे. त्यामध्ये ववसा, हळदी कुंकू, नथ, गजरा, पोत असं एवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि घरामध्ये अशा प्रकारे थोडीशी सजावट केली. ह्यावेळेस विशेष असं काही डेकोरेशन केलं नाही. दरवेळेस वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे हळदी कुंकवाची पूर्ण तयारी झालेली होती. एक वाणाचं ताट हे तुळशीला ठेवतात, त्यामुळे तुळशीची पूजा करून एक ताट तुळशीला ठेवले होते. सर्वजण सोबत बरोबर टायमावर आल्या होत्या, कारण की हा वाण सर्वांना सोबत दिला जातो. सर्वजण आल्यानंतर खूप हसी मजा आणि गप्पा गोष्टी चालल्या होत्या. तर मला हळदी कुंकू करायचा विचार मनात आला, पण मी हाही विचार केला, जर नवरा बायको जर भांडत असतील तर हे काय भांडत असतील अशी कल्पना केली आणि मला ही कविता सुचली. एक छोटासा प्रयत्न केलाय, म्हटलं आज हळदी कुंकवाच्या दिवशीच तुमच्याशी शेअर करावं. जर तुम्हाला आवडली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. कुंकू म्हणाले हळदीला, अगं तुझा मान खाली. कुंकू म्हणाले हळदीला, अगं तुझा मान खाली. हळद म्हणाली कुंकवाला, अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली. हळद म्हणाली कुंकवाला, अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली. मग हळद म्हणाली कुंकवाला, हळदी कुंकवाला या म्हणतात, आधी माझंच नाव घेतात. हळदी कुंकवाला या म्हणतात, तेव्हा आधी माझंच नाव घेतात. वर तू असला तरी मलाच पहिला मान देतात. कशी वाटली तुम्हाला ही कविता? तुम्ही पहिले गेम खेळणार आहे, पटकन सांगा. गेम आहे काय आवडत नाही? काही पण आमचं काही नाही. पहिले गेमच होते ना. बरं जाऊ दे, ते सोबतच देते मी. त्याच्यासोबतच आता मी काय पाहिजे नाही, कोणाला पण कोणतं येऊ शकतं. स्टार्टिंग सॉरी बरं का. हा हे भारी वर त्याच्यामध्ये ना गेम म्हणजे काय अवघड नाहीये. ह्याची एक चिठ्ठी ठेवलेली आहे, त्या चिठ्ठीत जे नाव आहे ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मुख नाही घ्यायचं, संक्रांती आहे त्याच्यामुळे फक्त ते आता पहिला नंबर बघ. आता त्यात काय नाव आहे? चिठ्ठी का? हा संक्रांती. असं आवडत काही घेऊ खरा. चल पटकन. राधेला कृष्ण म्हणतो हास, कमलेश रावांचं नाव घेते, संक्रांतीच्या वाणासाठी खास. महादेवाच्या पिंडीला बेल वाजते वाजवून योगरावाचे नाव घेते, तुमचा मान राखून. तुम्हाला वाचू असं नाही होणार नाहीये. उगाच निवांत बसून नाही का? हळदी कुंकू. हळदी कुंकू तर काय आता येऊन घेतलं तेच होईल ना रिपीट. सांग ना ग बहिणी. ते चक्र फिरते रात्रंदिवस, कधी पुन्हा
घेते. आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर याची खून, दीपकरावांचे नाव घेते, दळव्यांची सून. माझ्या पण पाहिजे लोकांना जाऊन पण घेतच झालं. आज कोण जाते आज कोण होत नाही. एकच मिनिट हा, बसा. हे प्रभु हे हरिनाम कृष्णाच्या गाण्यात व्याख्या हुआ. ती नदी नाही आहे काही. मला उपवास आहे काही नाही सोडला. त्यांचा पण व्हिडिओ काढायचा होता. कोणाचा? त्यांना ते प्लेटमध्ये खाऊ द्या. वेगळं देऊ का बाळा तुला? हळदी कुंकवाच्या निमित्तानं भैयू महाराजजी घरी आलेले आहेत. आज त्यांचे पाय आमच्या घरी लागले. शंकर सावली मठामध्ये माळेवाड्यात असतात आणि ते माझे दाजी पण आहेत छोटे. अशा प्रकारे ह्या वर्षी मी फक्त कुंतीच्या वाणाचेच हळदी कुंकू केले.